रामराम शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र कृष्णदेव उर्फ देवाभाऊ आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, ही आजची शेती जी आहे ही शेती जुन्या पद्धतीवर आपल्याला करून चालणार नाही. ही सध्या बाग जी आहे बाटकी तालुका मान जिल्हा सातारा या गावी आमच्या मामांची बाग आहे. तर यांच्या बागेमध्ये आपण आपल्या कष्टाला तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे, तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. तर ह्या बागेमध्ये फ्लायलो कंपनीचे कर्मचारी ही AI तंत्रज्ञान आहे. मित्रांनो, आपल्या बागेवरती संभाव्य रोग, किडी आणि वातावरणातील सूक्ष्म बदल हे AI तंत्रज्ञान आपल्याला पूर्वसूचना देते. यानुसार आपण आपल्या बागेवर जे रोग येतात यावर आपण प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो. तर आपण ह्या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत थोडक्यात बोलूया आणि ह्या मशीनबद्दल आपण माहिती घेऊया की ही मशीन आपल्याला कशी, आपल्या कष्टाला जोड कशी देते तंत्रज्ञानाची. साहेब नमस्कार. नमस्ते. आपण आता प्लॉटवर मच्छिंद्रदादाच्या प्लॉटवर आहे. आपण कंपनीबद्दल सांगायचं झालं तर 2019ला कंपनीची स्थापना झाली ती. पहिलं डिव्हाइस आपलं द्राक्ष पिकामध्ये बसलं होतं. तिथून पुढे नंतर याच्यावर थोडं रिसर्च वर्क झाल्यानंतर आता जवळपास 25 फळबागा पिकांमध्ये आपण हे बसवतो. बाकी तुमचं व्हेजिटेबल क्रॉप्स झाले, टोमॅटो असू दे, काकडी असू दे, भेंडे, हे वेलवर्गीय कोणतं पण पीक असू दे. आता त्याच्यानंतर म्हणजे हे झालं आपलं तुमचं क्रॉपच्या बद्दलची माहिती की कोणत्या कोणत्या पिकामध्ये आपण हे बसवतो. त्यानंतर आपण ऊसामध्ये पण भरपूर प्रमाणात आता कोल्हापूर साईडला बसलेले आहेत, काही सांगली जिल्ह्यात बसलेले आहेत, बारामती साईडला पण बसलेले आहेत. ऊसामध्ये पण याचा अत्यंत चांगल्यापणे रिझल्ट आलेला आहे. आता हा जो न्यूरो इन्फिनिटी नावाचा जो हा डिव्हाइस आहे ह्याचं प्रामुख्याने काय, ह्याला 3 सेन्सर असतात, M1, M2 आणि मध्ये टेम्परेचरचा सेन्सर. हा ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं सेन्सर असतात, याला पूर्ण टचलेस सेन्सर आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यावर सोलर प्लेट येते. आत लिथियमची बॅटरी असते, जवळपास 4 ते 5 महिने बॅटरी बॅकअप देतं एकदा फुल चार्ज झाल्यावर. ह्याला अँटिना असतो, ह्याच्यात ई-सिम असतं. ह्याच्याने काय होतं, तुमच्या जमिनीतला डेटा जो पण सेन्सर सेन्स करणार आहे तो एका सर्व्हरला जातो, तिथं प्रोसेस होतो तो डाटा. ते झाल्यावर तुम्हाला शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशनवर तुम्हाला एक माहिती येते की तुम्ही पाणी किती सोडलं पाहिजे, आता मॉइश्चर किती प्रेझेंट आहे, किती तास तुम्ही पाणी सोडलं पाहिजे. हे तुमच्या प्रामुख्यानं कसं ठरतं, पिकाची जी अवस्था आहे, तुमचा मातीचं रिटेन्शन आहे, तुमचा ड्रिपरचा जो डिस्चार्ज आहे आणि पिकाची स्टेज कोणती आहे, ह्यानुसार तुम्हाला किती तास पाणी द्यायचं हे मशीन तुम्हाला सांगतं. त्याचबरोबर तुम्हाला काय फर्टिगेशन लागणार आहे, कोणत्या स्टेजला कोणतं फर्टिगेशन तुम्ही सोडलं पाहिजे हे मशीन तुम्हाला मोबाईलला म्हणजे शेतकऱ्याला माहिती देतं. तसंच याच्यामध्ये फर्टिगेशनमध्ये अजून बोलायला झालं तर तुम्ही जर माती परीक्षणाचा डाटा जर तुमच्याकडे असेल तर तो डाटा ह्याच्यामध्ये अपलोड करून जेवढं पिकाला, जेवढं तुमच्या जमिनीत आहे आणि जेवढं पिकाला गरजेचं आहे तेवढं एक शेड्यूल तुम्हाला बनवून, प्रॉपर शेड्यूल बनवून तुम्हाला हे देतं. तर मला काय एक असा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की बरेच शेतकरी आम्हाला असं म्हटले होते, तर आपण ही समजा आपलं हे डिव्हाइस जर आपण शेतीमध्ये लावलं तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये काय असे CC कॅमेरे नसतात, बरं का. जर समजा हे एखादं चोरीला गेलं आणि एखाद्या शेतकऱ्याने नेऊन त्याच्या प्लॉटमध्ये लावलं, आता ह्याचं कसं आहे, ह्याच्यात इलेक्ट्रॉनिक सिम आहे, ह्याच्या मदरबोर्डमध्ये सिम कार्ड फिट असतं. हे जे तुम्ही इथं उचलून कोण पण इथून म्हणजे 10 फूट जरी 15 फूट जरी हलवू दे, आपल्याला हे जे GPS ट्रॅकर असतो याच्यामध्ये ट्रॅक होतं. आहे कुठं पण मशीन नेऊ दे हे ट्रॅक होतं. आणि समजा दुसऱ्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतात लावला इथनं काढून तर त्याचा काही फायदा नाही यायचा, कारण ह्याचा जो ॲक्सेस आहे तो ह्या शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटला दिलेला आहे. जेव्हा आपण इथं इन्स्टॉल करतो तेव्हा GPS थ्रू एवढं टॅगिंग होतं आणि वरून एवढं तुमचा प्लॉटचा लोकेशन घेतला जातो ह्याच्यामध्ये. मग इथून जरी तुम्ही कुठं जरी हलवलं तरी पण हे ट्रॅक होतं पूर्ण. तर साहेब आम्हाला सांगा, जर नवीन शेतकऱ्याला जर आपल्याला जर हे इन्स्टॉल करायचं असेल तर मग ह्याबद्दल आपल्याला संपर्क कसा करायला लागेल? ह्याबद्दल आपले कंपनीचे प्रतिनिधी आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करा. ते आपल्या प्लॉटवर येतील, सर्वे करतील आणि एक रिप्रेझेंटेटिव्ह पॉईंट, जसं यांचा असं पॉईंट पण ठरवलेला आहे. हा पॉईंट कसा ठरवला जातो, चढ उतार बघून जिथं पाणी साचत नाही तो पॉईंट, हा खड्डा बघून तो पॉईंट हा निवडला जातो. हा किती खोल आहे खड्डा? आता साधारण हा ह्यांचा 16 इंचापर्यंत खाली खड्डा गेलेला आहे, त्याच्या खाली यांना हेच लागलेला आहे, म्हणजे दगडच लागलेला आहे खाली. अच्छा. आता हे साधारण 20 इंचापर्यंत आपण शक्यतो मुळी जात असते कोणती 20 ते 22 इंचापर्यंत. जसं बागाची स्टेज म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष जाईल तसं
20-22 इंचापर्यंत मुळी जात असते. मग हा सेन्सर साधारण 20 ते म्हणजे 9-18 इंचावर बसतो. पहिला सेन्सर 9 इंचावर, दुसरा सेन्सर 18 इंचावर. त्या पद्धतीनं हे सेन्सर यात बसलं जातं. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे साहेब, नमस्कार, धन्यवाद की आपण अनमोल माहिती दिली. शेतकऱ्यांना ॲक्च्युली सर्व गोष्टीचं ज्ञान नसते आणि ही गोष्ट म्हणजे आपल्याला अलाउद्दीनच्या चिरागामध्ये जसा जीन असतो हे पहिलं सांगतो की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आणि आपल्याला जर शेती सक्सेस करायची असेल तर अशी आपण तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिलीच पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो पहा, सदर जे तंत्रज्ञान जे आहे हे GPS आणि सॅटेलाईट माध्यमातून हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, होय ना. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकताय सदर बाग ही जानेवारी बहरमधली आहे आणि सेटिंग अवस्थेमध्ये सध्या लिंबाच्या आकाराची फळे झालेली आहेत. तर आपण जो शेतीवरती जो लागेल तितका आणि ज्या प्रमाणामध्ये खर्च करतो तशी प्रत्येक शेतकऱ्याची शेतीबद्दल अपेक्षा असते की यामधून आपल्याला प्रॉफिट किंवा फायदा झाला पाहिजे. परंतु योग्य नियोजन आणि ज्ञानाची साथ, त्यासोबत जर तंत्रज्ञानाची जर आपल्याला साथ असेल तर आपण हे यशाचे पैलू सहज गाठू शकतो आहे. या ठिकाणी बघा, बाटकी गावातील प्रगतशील आणि प्रयोगशील बागायतदार श्री मच्छिंद्र दादासो शिर्के यांनी त्यांच्या ह्या जानेवारी बहर धरलेल्या बागेमध्ये हे डिव्हाइस त्यांनी बघा बसवलेलं आहे. आणि आताच कंपनीच्या साहेबांनी आपल्याला याबद्दल माहिती दिली. तर आपण अशा प्रकारे आपल्या कष्टाला तंत्रज्ञानाची साथ आपण दिली पाहिजे की जेणेकरून आपण जे शेतीमध्ये दिवसरात्र जे काबाड कष्ट करतो आहे हे कष्ट आपले वाया जाणार नाहीत. आणि आपल्याला निसर्गाची साथ जी आहे किंवा निसर्गातील काही सूक्ष्म बदल आहेत, निसर्गातील मोठे बदल आपण समजू शकतो, आपल्याला जाणवतात. परंतु सूक्ष्म बदल जे आहेत हे आपल्याला जाणवत नाहीत मित्रांनो. थोडंफार वातावरणामध्ये बदल झाला, रात्री थंडी पडली किंवा दिवसा उकाडा वाढला तर ह्या डाळिंब बागेवरती लाल कोळी आहेत, थ्रिप्स आहेत किंवा काही बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे असे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निसर्गातील सूक्ष्म बदल आपल्याला मोबाईल ॲपमधून सुचवले जातात. यानुसार आपण आपल्या बागेवरती, पिकांवरती प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. तर असेच आपण हे तंत्रज्ञान अवलंबून अगदी फायदेशीर शेती, यशस्वी शेती करू शकतो आणि नक्कीच करू शकतो. आता ह्यानंतर मी सुद्धा माझ्या 2 प्लॉटमध्ये हे डिव्हाइस बसवणार आहे. आपणही या तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा आणि यशस्वी शेती करावी. आपल्या आयुष्यामधील जे आपण स्वप्न पाहिलेली असतात ही स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला आपल्या कष्टासोबत या तंत्रज्ञानाची जोड मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तर याबद्दल विचार करा. मी कंपनींच्या कर्मचाऱ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह यांचा नंबर व्हिडिओमध्ये देतो. आपण यांना संपर्क करावा आणि यशस्वी जी वाटचाल आहे ती पूर्ण करावी. तर एवढ्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याशी इतकंच बोलीन. पुढील व्हिडिओमध्ये आणखी काय फायदेशीर माहिती आपल्यापर्यंत नक्की पोचवीन. आणि अशीच नवनवीन माहिती, प्रॅक्टिकली जी माहिती असते ती पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला आपण लाईक करावा. चांगली माहिती मित्रांपर्यंत, गरजू शेतकऱ्यापर्यंत पोचवावी आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती. धन्यवाद.